हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज खूप स्पेशल दिवस आहे. तर आज आहे लाडू आणि शिवचा बड्डे. दोघांचाही बड्डे आजच आहे आणि डेकोरेशन आम्ही घरच्या घरीच करणार आहे. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये फुल डेकोरेशन बघायला मिळेल की कसं घरच्या घरी आम्ही करणार आहोत. तर मी ऑनलाईन 2 किट ऑर्डर केले होते बड्डेसाठी आणि यात बड्डेच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. तर जेव्हा शिव झोपला ना त्यानंतर मग आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात केली, कारण की लाडू इथे खेळू पण शकतो पण शिव मात्र ऐकणारच नाही. त्याला जे काही करतोय ना ते सगळं त्यालाच करायचं असतं. मग सगळा गोंधळ झाला असता आणि काहीच आवरलं नसतं. त्यामुळे शिव झोपला ना त्यानंतर लगेच आम्ही फुगे फुगवायला घेतले आणि या किटमध्ये एकात सगळ्या पर्पलच्या शेड्स आल्या होत्या, म्हणजे डार्क पर्पल, लाईट पर्पल आणि त्याच्यासोबत गोल्डन कलरचे बटरफ्लाय आणि सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसरा जो सेट होता त्या सेटमध्ये सगळे कलरफुल बलून आले होते, सगळे मल्टी कलर होते. ॲक्च्युली ऑर्डर करायला ना खूप उशीर झाला होता, त्यामुळे मग मी असं म्हटलं की जे आधी येईल ते येईल. त्यामुळे मी 2 ऑर्डर केले होते पण दोन्हीही सेम डेला आले. त्यामुळे मग दोन्हीही फुगे जे काही किटमधले होते तेवढे सगळे फुगवून घेतले. जेवढे लागतील तेवढे घ्यायचे, बाकीचे राहिले तर राहिले पण कमी पडायला नको म्हणून मग. आणि ह्या पर्पल शेडमध्येच ना हा व्हाईटवाले हे 5 आले होते आणि हे होता ना सेट हा खूप छान होता, दिसायलासुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह होता. आणि त्यासोबतच हे ॲनिमलचे फेसेस आले होते. हे मल्टी कलरच्या थीमसोबत आलेले होते पण आम्ही हे ब्लो केले पण वापरले नाही, पण पहिलेच ब्लो करून ठेवले होते. फुगे फुगवले आणि त्यानंतर तो रूम लॉक केला, कारण की मग लाडू आणि शिव दोघेही तिथे जायला नको म्हणून लगेच तो रूम लॉक केला. आणि फुगे जेव्हा फुगवले त्यानंतर लगेचच शिव उठला. हॅपी बर्थडे शिव. शिव बोल हॅपी बर्थडे. थँक यू. हॅपी बर्थडे. वेलकम. आणि याच पर्पल किट सोबत ना ही डॉट टेप आली होती. लाडूचा बर्थडे. वाव किती सुंदर दिसते. हे बघ तनू, फोटो छान येणार आहे ना, भारी दिसतंय ना. हा तसं म्हणजे इकडे पण मी नाही, खाली टेकवायचंय. 1 मिनिट. हा म्हणजे ह्या सोफ्यापासून थोडासा नाही तिरक होतंय. या किट सोबत ना हे गोल्डन बटरफ्लाय सुद्धा आले होते आणि प्लस हे गोल्डन हॅपी बर्थडेचं नेम, हे सगळं या किट सोबतच होतं. आणि हा आहे फायनल डेकोरेशनचा लुक. हे कसं दिसते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. सो माझा मेकअप डन आहे आणि लाडूचा आणि शिवचं सुद्धा आवरलं आहे. काय हा
हा होता शिव आणि लाडूच्या बड्डेचा केक, जो की त्याच्या आतूने बनवून आणला होता. त्यानंतर सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि भाऊबीजमुळे ना बड्डे बाहेर नाही ठेवला, बड्डे घरातच केला आणि थोड्याच जणांमध्ये केला, अगदीच घरातल्या घरात केला. आणि बड्डे झाल्यानंतर वाटलं की खरंच घरात केला हेच खूप बरं झालं. लाडू तर पहिलं खूप शांत बसला होता, पण शिव मात्र अजिबात एका ठिकाणी बसायलाच मागत नव्हता. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये ना दोघं एकत्र कुठेच नाही आहेत, फक्त आणि फक्त केक कटिंगच्या वेळीच आहे. लाडू शांत बसला की शिव पळायचा आणि शिव बसला की लाडू रडायला सुरुवात करायचा, कारण की भरपूर उशीर झाला होता आणि लाडूला झोप आली होती. त्यामुळेच मग असं वाटलं की खूप बरं झालं की घरातल्या घरातच कार्यक्रम केला, बाहेर केला नाही. मेन्यूमध्ये होता व्हेज पुलाव, कोशिंबीर आणि पायनॅपल शिरा. बड्डे झाल्यावर सगळ्यांना जेवण करून घेतलं आणि त्यानंतर भाऊबीज सेलिब्रेट केली, पण ते शूट केलंच नाही कुणीच. आणि त्यानंतर थोडेसे पिक्चर्स काढले, थोडे फोटोशूट केलं आणि असा माझा पूर्ण दिवस गेला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.